माझं शहर बदलतंय, नगर बदलतंय, महानगराच्या वाटेवर, प्रगतीच्या लाटेवर, विकासाची ओळख बदलतंय, माझं शहर बदलतंय, नगर बदलतंय, नगर बदलतंय. रेडिओ सिटी 91.1 प्रेझेंट्स नगर बदलतंय मध्ये मी आरजे शौनक तुमचं स्वागत करतो. पावर्ड बाय उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ब्रँडिंग पार्टनर किरण गवतेज ब्रँड मेकर आणि फोटोग्राफी पार्टनर अभिषेक शेलार फोटोग्राफी. आपलं नगर खूप बदलतंय आणि आपल्या नगर शहराचा 533वा वर्धापन दिन आहे. तर या निमित्ताने काही बदल घडवणाऱ्या लोकांशी आपण बोलतोय, बदल घडवणाऱ्या नगरकरांशी आपण बोलतोय. तर आज आपल्यासोबत असणार आहेत मेडिकल क्षेत्रात ज्यांनी खूप बदल घडवलेले आहेत असे डॉक्टर सतीश सोनावणे. कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत डॉक्टर आणि मॅककेअर हॉस्पिटलमध्ये ते काम करतात. म्हणजे लोकांना विश्वास त्यांनी दिला आहे की कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो. कॅन्सरविषयी अवेअरनेस निर्माण करणं, त्याचे उपचार करणं, निदान करणं, या सगळ्या गोष्टी डॉक्टर करतात आणि अनेक रुग्णांना त्यांनी आत्तापर्यंत बरं केलेलं आहे, चांगलं आयुष्य दिलेलं आहे. खूप खूप स्वागत आहे सर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 533वा आपला वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने काय वाटतंय? 533 वर्ष झाली आपल्या शहराला. खरंच आपण इतिहास जपतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर माणसाला भविष्याकडे वाटचाल करायची असेल तर प्रेझेंटमध्ये राहताना म्हणजे आपली पास्टची आपल्याला संपूर्ण माहिती असावी. आणि खरंच त्या निमित्ताने तुम्ही आपल्या नवीन जनरेशनला आपलं शहर काय होतं ह्याची ओळख करून देतात, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्या निमित्ताने मला निश्चित तुमचं पण अभिनंदन करावं असं वाटतं. कारण जसं मला माहिती आहे, माझं शिक्षण नगर शहरामध्ये झालं आहे. मला हे पण माहिती आहे की आपलं नगर शहर पहिले भिंगार शेजारी होतं. भिंगार हे पहिलं गाव होतं माझ्या माहितीप्रमाणे. आणि नंतर मग नगर शहर, तिथं बहमान सल्तनत होते आणि नंतर मग त्यांचं ते ब्रेकअप झालं आणि मग नगर शहर त्यांनी वसवलं. नंतर बहुतेक मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये नगर ही राजधानी राहिली आहे. एवढा मोठा इतिहास असताना आपण बघतो की आपल्या शहराच्या मागून काही शहरं आली, ती मोठी मोठी झालीत, पण आपण का कुठे थांबतोय का, किंवा आता खरोखर आता बदल होतोय का, याचा सारासार विचार करणं सर्वांना गरजेचं आहे. आणि जो माणूस विचार करतोच तोच पुढे जाऊ शकतो असंही मला वाटतं. नक्कीच सर. म्हणजे आपल्या नगरमध्ये बदल होत आहेत आणि आत्ता ते रिसेंटली खूप जास्त फास्ट व्हायला लागलेत असं मला वाटतं. गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण जे बदल बघतोय निश्चितच कौतुकास्पद आहे. याच्यामध्ये प्रत्येक सिटिझनचाही वाटा आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व नगरकरांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण त्याच वेळी आपल्याला अजून पुढे जायचं याचंही भान ठेवलं पाहिजे. नक्कीच सर. सर, आपण जसं म्हणालो की 7-8 वर्षांमध्ये खूप जास्त बदल नगरमध्ये होतात. तर मला आठवतं माझ्या लहानपणी नगरचं मेडिकल क्षेत्र म्हणजे असं समजलं जायचं की आपण पुण्यालाच जाऊ, उपचार घ्यायचा असेल किंवा काहीतरी खूप सिव्हिअर असेल तर. पण आता अशी स्थिती आहे की लोकांना नगरच्या हॉस्पिटल्सवर खूप जास्त विश्वास आहे. तर नगरच्या या बदलत्या मेडिकल क्षेत्राविषयी काय सांगा? काय पहिल्यांदा आपण हे बघितलं पाहिजे की कोणत्याही फील्डमध्ये ते त्याची आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो ते इन्फ्रास्ट्रक्चर 2 गोष्टींचं असतं. एक म्हणजे ती कॅपॅसिटी बिल्डिंग असते आणि कॅपॅसिटी बिल्डिंग कोणत्याही डॉक्टरांची ती ज्या ठिकाणी ते वैद्यकीय शिक्षण घेतात तिथे ती कॅपॅसिटी बिल्डिंग होते. मग ते पुण्याचा डॉक्टर असू किंवा मुंबईचा असू किंवा नगरचा असू, शिक्षण त्यांचं त्याच प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये झालेलं असतं. सो कॅपॅसिटी बिल्डिंग वाईज आपले डॉक्टर त्याच लेवलला आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही कदाचित माझ्यापेक्षा लहान असाल, पण आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी नगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, इव्हेंजल बूथ हॉस्पिटल अशी 2-3 हॉस्पिटल फक्त मोठी हॉस्पिटल्स होती. पण एक काळ असाही होता की मेडिकल ट्रीटमेंटसाठी नगरचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. पूर्वी ट्युबरक्युलोसिसला ट्रीटमेंट नसायची, तर अशा वेळी नगरसारख्या शहरामध्ये लोकांना पाठवलं जायचं पोस्टिंगसाठी की जेणेकरून आता TB बरा व्हायचं. आपलं क्लायमेट त्या बाजूने फार चांगलं आहे. तर पूर्वी जेव्हा ट्युबरक्युलोसिसला ट्रीटमेंट नव्हती तर पूर्वी लोक इथं पाठवलं जायचं. एक उदाहरण देतो मी तुम्हाला फक्त. डॉक्टर अर्नेस्ट बॉर्जेस ज्यांनी ॲक्च्युली टाटा हॉस्पिटलच्या निर्मितीमध्ये फार मोठं त्यांचं स्थान आहे, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं. ही वॉज वन्स अपॉन अ टाइम बिंग पोस्टेड हिअर फॉर द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस. हे क्लायमेट फार चांगलं होतं. पण त्या नगरच्या त्यांच्या त्या वास्तव्याच्या दरम्यान त्यांनी कॅन्सरवरती एवढं भरीव रिसर्च केलं. त्याच त्यांच्या त्या आपल्या नगरच्या योगदान आहे. त्यानंतर त्यांनी टाटा ग्रुपला भेटले, टाटा सन्स आणि त्या ग्रुपला भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन ट्रेनिंग करून येऊन टाटा हॉस्पिटल चालू केलं. आज टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे जगातलं एक विख्यात त्यांच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपलं जगाला एक मोठं योगदान देतं आहे. आणि त्याची जी कोणी रचना केली असेल, त्याचे जे कोणी कन्सर्न मांडले असतील, डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस, वेन ॲक्च्युली ही वॉज हिअर इन नगर, आणि त्यांनी ती कल्पना टाटा ग्रुपला समजावून सांगितली आणि तिथून सुरुवात झाली. म्हणजे टाटा
नगरच्या माणसाला उचललं आपण असं म्हणावं आणि त्याच्यामुळेच आपण एवढं पुढे गेलोय. तर वैद्यक क्षेत्रामध्ये कुठेतरी आपलंही योगदान आहे. आता त्यावेळी जे काही बदल आपण बघितले, सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल, बूथ हॉस्पिटल, काही ट्रस्ट हॉस्पिटल होते, पण हे ठराविक 2-3 हॉस्पिटल आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये इतकं काही आपण अग्रगण्य नव्हतो. पण जसं काळानुरूप आपण बघतोय की वैद्यकीय सेवेचा जे मेन वाटा आहे तो प्रायव्हेट सेक्टरनेच आता उचललेला आहे. त्याच्यामध्ये नगर शहर काही कुठे मागे नाही आहे. आणि जर आपण बघितलं तर only 15 to 20% ऑफ दी पॉप्युलेशन इज बीइंग केटर्ड बाय पब्लिक सेक्टर आणि बाकीचं जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरचं योगदान नक्कीच आहे. आता पूर्वी अँजिओग्राफी म्हणा किंवा अँजिओप्लास्टी म्हणा, पेशंटला सरळ पुण्याला जायला लागायचं, बायपासलाही पुण्याला जायला लागायचं, कॅन्सरची ट्रीटमेंटसुद्धा पुण्याला जायला लागायचं. आपण जर आता बघितलं, आता सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. सगळ्या आता तुम्ही बघा नगरमध्ये बघितलं जवळजवळ एक 7-8 कॅथलॅब्स असतील जिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, त्यानंतर बायपास सर्जरीज होतात. पूर्वी कॅन्सरसाठी लोकांना फार लांब लांब जावं लागायचं असं वाटतं आणि त्याच्यामध्ये फक्त जाण्या आणि ट्रीटमेंट घेण्याचा खर्च नसतो, पण त्याच्याबरोबर ज्या पेशंटबरोबर जो माणूस जातो त्याचाही रोजगार बुडतो, तिथेही लॉस असतो. शिवाय राहण्याचा खर्च वेगळा, त्याचाही खर्च, म्हणजे ट्रीटमेंट कॉस्टच्या व्यतिरिक्त हा खर्च सुद्धा आपण कन्सिडर केला पाहिजे. तसं जर बघितलं तर समजा एखादी गोष्ट ज्या ट्रीटमेंटसाठी तर मला एक्स अमाऊंट लागते, तर हा सगळा खर्च जर पकडला तर इट बिकम्स 2x. तर हा खर्च फार लागायचा. मग जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून देत असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देत असेल तर निश्चित हा खर्च फार कमी प्रमाणात लागतो. उदाहरणार्थ आता पूर्वी रेडिएशनला आता आपण जर बघितलं तर पहिलं रेडिएशनचं मशीन लोणीमध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून आलं. त्याच्या ते आपण त्याला एक साधं मशीन सुरुवातीला होतं तिथं. त्याच्यानंतर आज लिनियर ॲक्सिलेटर आलं. मग नगर सिटीमध्ये आज आपण बघितलं तर वेळात घाटामध्ये वी हॅव अ हाय एंड लिनियर ॲक्सिलेटर मशीन, जे टॉप एंड लिनियर ॲक्सिलेटर मशीन तसं आहे तिथे. त्याचप्रमाणे पेट स्कॅनच्या सुविधेसाठी आता आपण मागच्या 6 महिन्यापासून पेट स्कॅन पण तिथे नगर शहरामध्ये उपलब्ध आहे. तर आपण जर कॅन्सर सर्जरीज, कॅन्सरच्या किमोथेरपीज आज नगर शहरामध्ये सगळे होतात. जसं कार्डियाकमध्ये डेव्हलपमेंट आहे तशीच म्हणजे ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आहे, तसंच नेफ्रोलॉजीमध्ये आहे. आज सगळे स्पेशलिस्ट तुम्ही बघा, नेफ्रोलॉजिस्ट बघा, कार्डिओलॉजिस्ट बघा, न्यूरोलॉजिस्ट बघा, न्यूरोसर्जन्स, हे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत. नाही तर पूर्वी काय असायचं की एखादी गोष्ट घडली की पटकन त्या एक्सपर्टला शोधण्यासाठी आपण इथून पुण्याला पाठवायला लागायचं आणि त्या जो मेन पिरियड असतो त्या पिरियड जर गेला तर त्या पेशंट उशिरा एखाद्या ठिकाणी पोहोचून काही फायदा होत नाही. त्या गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये आपण सगळ्या सुविधा एकाच वेळी एका छताखाली उपलब्ध असल्या कारणाने आज आपल्या पेशंटला म्हणजे आपल्या रुग्णाला सुद्धा एक चांगली सेवा त्याला आपल्याला म्हणजे डॉक्टरांना देऊन देणं शक्य होतं आहे. आणि याच्यामध्ये सर्वांचाच वाटा आहे, म्हणजे फक्त डॉक्टर नाही तर शहराने हे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं आहे, हे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नगरच्या लोकांना आधी बाहेर जावं लागायचं उपचार घ्यायला पुण्यात वगैरे, पण आता स्थिती अशी की बाहेरची लोक नगरमध्ये उपचार घ्यायला येतात. विशेष करून कॅन्सरच्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत, मॅककेअर हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ट्रीटमेंट्स मिळतात. तर याविषयी काय सांगाल नगरमधल्या कॅन्सर ट्रीटमेंट्सबद्दल? अगदी खरं आहे की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ॲक्च्युली ना आपण जर बघितलं तर साधारण 3 ट्रीटमेंट मॉडॅलिटीज असतात. एक म्हणजे कॅन्सर शस्त्रक्रिया, एक कॅन्सरवर होणारे किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, ह्या 3 गोष्टी असतात. पूर्वी काय असायचं की ह्या सुविधा उपलब्ध असण्यासाठी म्हणजे असं मला सांगितलं की कॅपॅसिटी बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्या दोन्ही गोष्टी लागतात. तर कॅपॅसिटी बिल्डिंग शिक्षण महत्त्वाचं आहे. ते शिक्षण घेऊन डॉक्टर लोक आम्ही इथे आलो म्हणजे ते सगळंच काही पूर्ण होतं असं इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप करायला लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर मी समजा एक 10-12 वर्षापूर्वी समजा नगरमध्ये आलो तेव्हा कॅन्सर शस्त्रक्रिया चालू केली. कॅन्सर शस्त्रक्रियेतनं रुग्ण बरे व्हायला लागलेत, मग आपण किमोथेरपी चालू केली. किमोथेरपी चालूनंतर आपण रेडिएशन सेंटर्स आणलं, मग पेट स्कॅन आणलं. हे करत असताना त्याबरोबर आपलं हे बघायला लागतं की आपल्या पेशंटला तेवढा फीडबॅक, पेशंटकडे फीडबॅक किती मिळतोय, आर द पेशंट्स हॅपी, आर वी एबल टू गिव्ह कम्प्लीट ट्रीटमेंट टू द पेशंट. कारण काय की कोणती ट्रीटमेंट द्यायची झाली तर ती कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर असली पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर म्हणजे काय, सगळीच ट्रीटमेंट आपल्याला देता आली पाहिजे. त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टी इथं करायची, दुसरी गोष्ट फ्रॅगमेंटेड ट्रीटमेंट करता कामा नये. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की कोणती कॅन्सर ट्रीटमेंट द्यायची झाली तर पूर्वी काय असायचं की मी माझ्या अनुभवानुसार एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट देणार असं एक कन्सेप्ट असायचा. पण आता तसं नाही आहे. म्हणजे इवन इफ आय एम सिटिंग इन नगर, आय हॅव टू थिंक दॅट द पेशंट कॅन शुड हॅव द सेम ऑप्शन ऑफ गेटिंग ट्रीटेड. म्हणजे त्याला समजा इथून बसून मुंबईतली ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला सांगता आली पाहिजे, दिल्लीतली पण किंवा अमेरिकेतली पण. म्हणजे इट इज लाईक यू हॅव टू थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली. म्हणजे काय की आज शास्त्र कोणत्या पद्धतीवर चालतं, मेडिकल सायन्स कोणत्या पद्धतीवर चालतं, तर इट इज एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन.
म्हणजे मी एखादी ट्रीटमेंट प्रणाली एखाद्या पेशंटला सांगितली तर त्याच्या मागचा एव्हिडन्स काय, तो एव्हिडन्स आपल्याला सांगता आला पाहिजे. त्या एव्हिडन्सच्या अनुसरूनच आपण आपल्या पेशंटची ट्रीटमेंट म्हणजे कोणत्याही शहरामध्ये असू आणि ते आपल्या शहरात देता आली पाहिजे. आणि तेच आपण केल्या कारणाने रुग्णांचा आपल्यावर विश्वास वाढत गेला आणि हळूहळू आपण त्यांच्या विश्वास संपादन केल्या कारणाने आपण बाकीच्या फॅसिलिटीज आणू शकलो. आणि आज लिनियर ॲक्सिलरेटर आपल्याकडे आहे, पेट स्कॅन आहे, आपल्या नगर शहरामध्ये सगळं आहे. आणि कॅन्सर सर्जरीज आपल्या कोणत्याही शस्त्रक्रिया आपल्याकडे सहजगत्या आपण त्या करतोय. त्याच्यासाठी लागणारा बॅकअप आपल्याकडे आहे. मल्टीडिसिप्लिनरी हॉस्पिटल्स असल्या कारणाने देर आर गुड ICUs, गुड कार्डिओलॉजी बॅकअप असतो, इंटेन्सिव्हिस्ट बॅकअप असतो. आणि हेच तर लागतं कोणते मेडिकल क्षेत्र वाढण्यासाठी. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आता नगर कुठेही मागे राहिलेलं नाही आहे आणि खरोखरच नगर बदलतं आहे आणि याच्यासाठी सर्वांचा सहभाग असतो आणि तो आपण त्याची पण आपण नोंद घेणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे तुम्ही सांगितलं ज्या ट्रीटमेंट्स तुम्ही देता त्यांच्याविषयी लोकांना तुम्ही समजावून सांगता. माझा पुढचा प्रश्नसुद्धा याच रिलेटेड आहे. तुम्ही कॅन्सर अवेअरनेससाठी खूप ॲक्टिव्हिटीज करत असता सर, लोकांना या आजाराविषयी समजावून सांगता आणि यासोबतच तुम्ही कोविडमध्ये सुद्धा खूपच क्रुशल अशा स्थितीमध्ये सुद्धा लोकांचे उपचार केलेत. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. आता दोन वेगळे स्पेक्ट्रम्स आहेत. आता कोविडबद्दल बोलायचं झालं तर काय तुमच्या आमच्या जनरेशननी किंवा जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपण कोणी असं मोठं पॅन्डेमिक एपिडेमिक बघितलेलं नव्हतं. बरोबर. पूर्वी आपण जर बघितलं तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर माणसाचं लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे साधारण माणूस किती वर्ष जगायचं, अराउंड 40 इयर्स. आज आपण लाईफ एक्सपेक्टन्सी आपल्या भारत देशामध्ये इज अराउंड 70 इयर्स. माणूस असो स्त्री असो पण अप्रॉक्सिमेटली 70 इयर्स आहे. तर हे जर शास्त्राने आपल्याला एवढं मोठी देणगी दिली आहे पण त्याचवेळी आपल्याला काही प्रॉब्लेम्स पण त्याच्याबरोबर आहेत. म्हणजे पूर्वी काय असायचं की एक म्हणजे कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये गावाच्या गाव नष्ट असायची. कोलेरा झालं पूर्ण गाव सपाट, प्लेग झालं गाव सपाट, या अशा गोष्टी घडायच्या आणि हे तुमच्या आमच्या जनरेशनने कधी बघितलेलं नव्हतं. बरोबर, आपण ऐकलं होतं. आता पहिल्यांदा कुठेतरी आपल्याला हे काहीतरी कोविड सारखं मोठं संकट डोळ्यासमोर आलं आणि आपली मूल्य ढासळलेलं सगळं वाटली. म्हणजे नक्कीच आपण आयुष्यात काय करतोय हे आपल्याला कळालं. मग आता माणसांना आपल्या आयुष्याचं महत्त्व कळलं, आपल्या फॅमिलीचं महत्त्व कळलं. तुम्ही बघत असाल आता हळूहळू कोविड नंतर माणसाला स्वतःच्या फॅमिलीला वेळ द्यायला जमतोय. बरोबर, हे महत्त्वाचं आहे. काहीतरी कोविडनी पण आपल्याला शिकवून दिलंय. तर हे कळत असताना आयुष्याची काही मूल्य जपणं आपल्या भारतीय संस्कृतीने घालून दिली ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. प्रायोरिटीज. हो, एक्झॅक्टली. बरं, हे झालं तर हे आपले काही ह्युमन व्हॅल्यूज आहेत. म्हणजे काही गोष्टी अशाही आहेत की उदाहरणार्थ आता तुम्हाला मी सांगितलं मी की ठीक आहे मला लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे. नाव ॲव्हरेज एक्सपेक्टन्सी 70 इयर्स. पण आपण जर बघितलं तर दर तिसऱ्या माणसाला डायबिटीज हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा आजार होऊ पाहतोय. दर 10व्या माणसाला डायबिटीज होऊ पाहतोय. कुठेतरी भारत याच्यामध्ये सुद्धा कॅपिटल बनण्याचं दिशेने पण वाटचाल करतोय. तर कुठेतरी लाईफस्टाईल चेंजेस होणं पण गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं समजलं पाहिजे. कॅन्सर अवेअरनेसबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये असं आहे की सर्वांना माहिती आहे कॅन्सर काय आहे. आणि आपण नेहमी जेव्हा कॅन्सरची चर्चा कुठेतरी TV चॅनलवरती बघतो किंवा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये काही माहिती असते तर मी त्यातला नाही म्हणून आपण चटकन चॅनल चेंज करतो किंवा वर्तमानपत्राचं पान पलटून टाकतो. हे करता असताना आपण कुठेतरी विसरतोय की हा आजार मला होणारच नाही याची गॅरंटी आणि शाश्वती कोणीच घेऊ शकत नाही. म्हणजे काय मला हा आजार होणार नाही असं कोणी छातीवरती हात ठेवून नोबडी कॅन बीट ऑन चेस्ट अँड से की आय वोंट हॅव कॅन्सर इन माय लाईफ टाईम. इट कॅन हॅपन टू एनीबडी ऑन दी अर्थ रिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन, सेक्स. फक्त तो आजार होण्याच्या आधी त्याच्या पूर्वावस्थेमध्ये किंवा जर पहिल्या दुसऱ्या स्टेजला कळाला तर ह्या आजाराला आपण नक्की पराभव करू शकतो. ह्या कारणाने आपल्याला त्या आजाराविषयीची माहिती किंवा त्या कॅन्सरच्या चाहूलखुणा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वी आर लिव्हिंग इन एज्युकेटेड आपण आता प्रगतशील देशामध्ये आपण राहतोय. आपण सुसंस्कृत लोक आहोत, सुशिक्षित आहोत. आणि मला अशा वेळेस वाईट वाटतं की कधी कधी एवढं सगळं असताना आपल्या चांगल्या सुशिक्षित घरामध्ये सुद्धा 3ऱ्या-4थ्या स्टेजला ब्रेस्ट कॅन्सरची लेडी आपल्याकडे येते. काय असतं याच्यामध्ये सुसंवाद आपल्या घरात राहत नाही. म्हणजे सासू सुनेला सांगत नाही, सून सासूला सांगत नाही. जोपर्यंत मुलगी माहेरी जात नाही तोपर्यंतचा आजार तिच्या आईला सांगत नाही. इतकं लेट का होतं हे जर आपण जर कुठेतरी याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. म्हणून कॅन्सर अवेअरनेस पोहोचवण्याचं काम हे डॉक्टरांचं आहे. मी फक्त कॅन्सर ट्रीटमेंट करत राहिलो तर त्या जगण्याला काही अर्थ नाही आहे. आय शुड ऑल्सो मेक एन एफर्ट इन द सेन्स की कॅन्सर अवेअरनेस कॅन्सरच्या चाहूलखुणा समाजापर्यंत मला सांगणं माझं काम आहे. हे जर मी केलं नाही तर ट्रीटमेंटला काही अर्थच नाही. इफ आय ट्रीट वन कॅन्सर पेशंट आय शुड ऑल्सो प्रिव्हेंट
टू कॅन्सर म्हणजे सेम टाइम, म्हणजे म्हणजे 2 कॅन्सर होऊ नयेसाठी मी प्रयत्न केला पाहिजे. त्या कारणाने मी काही समाजाला सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ काय की आता भारतामध्ये 70% कॅन्सर्स आर प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स. हे कसं मी सांगतो, 40% ऑफ कॅन्सर्स बिकॉज ऑफ टोबॅको, राईट. देन 15% ऑफ कॅन्सर्स आर बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. उदाहरणार्थ ओबेसिटीमुळे होणारे कॅन्सर्स, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, एंडोमेट्रियल कॅन्सर्स म्हणा, दीज आर लाईफस्टाईल रिलेटेड कॅन्सर्स, राईट. त्यानंतर बुजलेले अजून 15% कॅन्सरचा बघितलं बिकॉज ऑफ इन्फेक्शन्स. उदाहरणार्थ ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होणारा सर्वायकल कॅन्सर, नेझोफॅरिंजियल कॅन्सर्सला काही विशिष्ट कारणं असतात. हे सगळे 15% कर्करोग. हेच जर बघितलं 40, 15, 15, 70% कॅन्सर इथेच आहेत. अँड दीज आर ऑल प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स. मी असं म्हणत नाही की प्रत्येक माणसाला होणारा कॅन्सर मागे काहीतरी कारण प्रत्येक वेळी सापडतात असं नव्हे, पण जे काही मुख्य कारण आहेत आपल्या भारत देशामध्ये, हे नक्कीच आपण त्याचा विचार जर केला आणि समाजाला सांगितलं तर निश्चितच आपण याच्याविषयी जनजागृती केली तर आपण याच्यामध्ये नक्कीच बदलाव घडू शकतो. आणि उदाहरण सांगतो की स्मोकिंगबद्दल आता इतकं प्रबोधन झालं आहे की स्मोकिंग रिलेटेड कॅन्सर हळूहळू कमी व्हायला लागलेत. सर्वायकल कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते आता स्वच्छतेमुळे, प्रबोधन केल्यामुळे ते सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण कमी व्हायला लागले, खास करून आपण नगर जिल्ह्यामध्ये. याचं सगळं क्रेडिट आपण जर बघितलं हे तुमच्यासारख्या मीडियाला पण आहे, कारण समाजाला ही माहिती पोहोचवण्याचं काम तुम्हीच करता. तर याचं क्रेडिट तुम्हाला सुद्धा देणं गरजेचं आहे. नक्कीच सर. म्हणजे मीडिया म्हणून आम्ही सुद्धा आणि डॉक्टर म्हणून तुम्ही Exactly. जेवढा प्रयत्न करतोय त्याच्यापेक्षा अजून प्रयत्न करूयात आणि अवेअरनेस पसरूयात. नक्कीच सर. आम्ही खूप ऐकलंय सगळ्या लोकांनी की कॅन्सर खूपच भयानक आजार आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट्स खूपच डेंजर असतात आणि विशेष करून याच्यामध्ये फिल्म्सचा जास्त सहभाग आहे असं मला वाटतं, कारण त्याच्यामध्ये अशा थेरपीज दाखवल्या जातात. त्या कितपत खऱ्या आहेत, म्हणजे एवढा भयावह हा आजार आहे का, आणि असला तर त्याच्यावरच्या ट्रीटमेंट्स कशा असतात? फिल्म सेक्टर तुम्हालाच माहिती आहे, इट इज जस्ट अन ॲक्टिंग आणि इट इज हाऊ द डायरेक्टर अँड दी रायटर डिपिक्ट्स इट ऑन द स्क्रीन. अपार्ट फ्रॉम दॅट, आता तुम्ही जे म्हणालात की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आता खरोखर आमूलाग्र बदल घडत आहेत. म्हणजे पूर्वी काय असायचं की उदाहरण देतो मी तुम्हाला, ब्रेस्ट कॅन्सर झाला, स्तनाचा कॅन्सर झाला की पूर्ण स्तन काढलं जायचं. ओके. आजकाल आपण स्तन वाचवण्यावरती फार प्राधान्य देतो. म्हणजे बहुतांश वेळी आपण स्त्रीचं स्तन वाचवू शकतो आणि स्तन वाचवण्याची शस्त्रक्रिया करून तिची जर आपण स्तन वाचवलं तर तिला फक्त कॅन्सरमधून बरं करत नाहीये, तर तिला तिचं स्त्रीत्व परत देतोय. ओके. हे महत्त्वाचं आहे. क्वालिटी ऑफ लाईफ इज इक्वली इम्पॉर्टंट इन कॅन्सर ट्रीटमेंट. म्हणजे इट इज नॉट जस्ट इम्पॉर्टंट टू ॲड इयर्स टू लाईफ, बट ऑल्सो इट इज इम्पॉर्टंट टू ॲड लाईफ टू इयर्स. हे कॅन्सर ट्रीटमेंटचं महत्त्वाचं आहे. आणि त्याच पलीकडे जाऊन आता मी तुम्हाला सांगितलं की उदाहरणार्थ जबड्याचा कॅन्सर झाला, जिभेचा कॅन्सर झाला की पहिले जीभ काढून टाकायची, जबडा काढून टाकायचा आणि मग तिथं कन्व्हेन्शनल फ्लॅप्स बसवायचो. आता आम्ही मॅककेअर हॉस्पिटलमध्ये आम्ही बहुतांश आमच्या फ्री फ्लॅप्स असतात. म्हणजे जरी आपण जीभ काढली गेली तर आपण तिथे जिभेची पुनर्बांधणी करतो. ओके. म्हणजे हाताची कातडी घेऊन त्या रक्तवाहिन्या, मानेतल्या रक्तवाहिन्यांना जोडून मायक्रोस्कोप खाली आपण ते जिभेची पुनर्बांधणी करतो. उदाहरणार्थ जबडा गेलाय, जबडा काढावा लागला तर ते विद्रूप दिसतं. मग ते जर आपल्याला मेंटेन ठेवायचं असेल तर आपण पायाचं फिब्युलाचं हाड काढतो, त्याच्याबरोबर मांस आणि काही मासल भाग, काही कातडी घेतो रक्तवाहिन्यांसहित आणि आपण जबडा पुन्हा तयार करतो. ओके. जेणेकरून त्याला क्वालिटी ऑफ लाईफ देणं पण महत्त्वाचं आहे. कॅन्सर ट्रीटमेंटमधून माणूस बरा होतो पण सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्याच्यावरती जास्त होता कामा नये, म्हणून त्याला क्वालिटी ऑफ देणं पण महत्त्वाचं आहे. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इन कॅन्सर ट्रीटमेंट, ॲज आय टोल्ड यू, यू हॅव टू गिव्ह नॉट ओनली कॅन्सर फ्री वर्ल्ड टू हिम बट ऑल्सो गुड क्वालिटी ऑफ लाईफ. ते फार महत्त्वाचं आहे. शेवटी काय की कॅन्सर ट्रीटमेंटमधून रुग्णाला फक्त बरं करणं असं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या सुद्धा हे परिमाप हे फार महत्त्वाचे आहेत, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. तसं तुम्ही मला मगाशी विचारलं की ते केमोथेरपीमध्ये सगळं इतके साईड इफेक्ट्स. आता काय असायचं, पूर्वी केमोथेरपीसाठी आपण रक्तवाहिन्यांना तिथनं आपण ते केमोथेरपी जायचो, त्यांनी हात सुजणे, ते व्हेन्स फायर होणे वगैरे मल्टिपल कॉम्प्लिकेशन जातात. पण आजकाल तुम्ही साधं केमोथेरपी पोर्ट बसवू शकता. कातडी खाली आपण ते छोटीशी डब्बीसारखं ते पोर्टचं मशीन असतं, तुम्ही त्याच्यातनं पेशंटला लागेल तेवढ्या केमोथेरपी आपण त्यांना देऊ शकतो. पेशंटला हे सुसही असतं. त्याचप्रमाणे आता केसं जाणं वगैरे ते सगळ्या गोष्टींवरती आता ट्रीटमेंट बऱ्यापैकी आली आहे. आणि पूर्वी जे साईड इफेक्ट्स असायचे, म्हणजे खास करून न्यूट्रोपेनिक म्हणा, सेप्सिस म्हणा, हे आता बऱ्यापैकी नवीन नवीन प्रणाली आपण याच्यावरती ट्रीटमेंट देऊन हे साईड इफेक्ट्स फार प्रमाणात कमी केले आहेत. आणि सर, काही लोक हे चेकअपच करत नाहीत या भीतीने की असं सगळं आपल्यासोबत होईल, तर त्यांना काय सांगाल? हां, फार सुंदर प्रश्न आहे. ॲक्च्युली असं आहे की कॅन्सरचं समजा एखाद्या जनरल डॉक्टरांनी सांगितलं की तुला कॅन्सर असू शकतो आणि तू जाऊन भेट डॉक्टर सोनवणेंना, तर पहिला त्याला धास्ती ही वरते की आता मला कॅन्सरचं काय.
असं नाही आहे. कॅन्सर आहे किंवा नाही हे बघण्यासाठी पहिले आपल्याला ते शोधावं लागतं आहे किंवा नाही आहे. आणि जर नसलं तर आनंदाचीच गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. पण जर असला तो एकदम अर्ली स्टेजमध्ये असतो. पण काय होतं की जेव्हा एखादा डॉक्टर सांगतो एखाद्या रुग्णाला किंवा तुला कॅन्सर असू शकतो, तर पहिली गोष्ट दॅट पेशंट गोज इन द फेज ऑफ डिनायल. आणि त्या डिनायलच्या फेजमध्ये असल्या कारणाने तो एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून चौथ्याकडे, आणि परत 2 महिने त्या सेम डॉक्टरकडे परत जेव्हा येतो, तो पहिल्या स्टेजचा कॅन्सर आता तिसऱ्या चौथ्या स्टेजला गेलेला असतो. त्यात वेळ वाया घालवता कामा नये, हे फार महत्त्वाचं आहे. कारण कॅन्सरचा आजार हा काय ते सेल्स जे आहेत, त्या पेशी ज्या आहेत एक्सपोनेन्शियली ग्रो होत असतात. तर कुठेतरी याच्यावरती आपण वेळेवरती निदान करणं गरजेचं आहे, योग्य उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून म्हणजे काय आहे की वेळेवर निदान, योग्य उपचार आणि कॅन्सरपासून मुक्ती हे याच्यातनं समजणं महत्त्वाचं आहे. कॅन्सरची लक्षणं ही आपल्याला वागण्या बोलण्यामधनं किंवा अशी दिसू शकतात का? आणि जर अशी दिसली तर लोकांच्या मनातली जी भीती असते की आपण जर गेलो आणि कॅन्सर जर निघाला तर मग या सगळ्या अशा खूप भयानक ट्रीटमेंट्स असतात, त्याच्यामुळे ते चेकअपच करत नाहीत. तर मग या दोन्ही प्रश्नांची तुम्ही कशी उत्तरं द्याल? लोकांना काय सांगाल? जेव्हा रुग्णाला हे आपण सांगतो की तुला कॅन्सर असू शकतो, तर रुग्णाने तेवढा डॉक्टरवर कॉन्फिडन्स ठेवून त्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय की उदाहरणार्थ जे मुख्य कॅन्सर्स आहेत, उदाहरणार्थ तंबाखू सेवनामुळे होणारे कॅन्सर्स आपल्या समाजामध्ये कोणते आहेत? तर हे मुखाचा कर्करोग. आता ज्या लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते, मी सांगेल तुम्हाला की भारतामध्ये 25 कोटी लोक तंबाखूचं सेवन करतात, महाराष्ट्रामध्ये जवळ 2.5 कोटी लोक तंबाखूचं सेवन करतात. त्या सर्वांना कॅन्सर होतो का? नव्हे. पण त्याची लक्षणं काही माहिती असली पाहिजे. काही बदल ह्या आपल्या मुखामध्ये घडत असतात. उदाहरणार्थ तोंडामध्ये असलेला पांढरा चट्टा त्याला आपण लिक्युलोप्लिकिया म्हणतो, एखादा लाल चट्टा त्याला आपण इरिथ्रोप्लिकिया म्हणतो, तोंड पूर्णपणे उघडत नाही याला आपण ट्रिस्मस म्हणतो, एखादी जखम लोक भरत नाही. तर तंबाखू खाणाऱ्या लोकांनी फक्त 4च गोष्टी बघायच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर आरशासमोर चूळ भरायची आणि तोंड उघडायचं, आणि 4 गोष्टी बघायच्या. कुठं पांढरा चट्टा आहे का, कुठं लाल चट्टा आहे का, तोंड पूर्णपणे उघडत नाही आहे का, आणि एखादी जखम लवकर भरत नाही आहे. ह्या जर गोष्टी आपल्याला काही असं वाटतंय तर निश्चितच आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या स्त्रीवर्गामध्ये माझ्या माता भगिनींना समज स्तनामध्ये एखादी गाठ आहे किंवा स्तनाची कातडी खेचली गेली आहे, खळगी पडली आहे, स्तनाग्र आज खेचलं गेलं, स्तनाग्रातून काही रक्तस्राव होत असेल, बगलेमध्ये एखादी गाठ असेल, मानेच्यामध्ये म्हणजे क्लायविकल बोनच्यावरती एखादी गाठ असेल, अशी काही लक्षणं असतील तर निश्चित डॉक्टरांकडून जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या म्हणजे सर्वायकल कॅन्सर्समध्ये योनी मार्गातनं असामान्य स्राव असेल किंवा रक्तस्राव होत असेल, या अशा गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे सर्वसाधारण लक्षणं मी तुम्हाला सांगतोय, पण हे सगळे काही लक्षणं हे समाजाला सांगणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून एखादी गोष्ट असेल तर तो आजार होण्याच्या आधीच त्याच्या पूर्वावस्थेमध्ये जर निदान झालं तर 100% कॅन्सर होण्याच्या आधीच माणूस बरा होतो. म्हणजे तुम्ही ज्या आत्ता गोष्टी सांगितल्या त्या जर लवकरात लवकर लक्षात आल्या तर लोकांना अप्रोच सुद्धा होता येईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी या गोष्टींकडे फोकस केला पाहिजे की लक्षणं काय. एक्झॅक्टली. कॅन्सर ॲज आय टोल्ड यू, कॅन्सर नेव्हर हॅपन्स ओव्हरनाईट, इट नेव्हर हॅपन्स ओव्हर फोर्टनाईट. 10-15 वर्षात कॅन्सर होत नाही. एखाद्या स्त्रीला सर्वायकल कॅन्सर व्हायचं असेल, म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर व्हायचं असेल ना, तर HPV इन्फेक्शन नंतर 14 वर्ष लागतात कॅन्सर व्हायला. तर मध्ये आपल्याला भरपूर अवधी असतो. काहीतरी जाऊन डॉक्टरकडून तपासणी करून घेणं म्हणजे संयुक्तिक असतं. एखाद्या योनी मार्गातून रक्तस्राव होतोय किंवा साधा असामान्य स्राव होतोय तर गायनॅकोलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. पॅप स्मीअर केले जातात किंवा स्क्रीनिंग मेकॅनिझम्स आहेत. सर, आता नगरविषयी आपण बोलूयात. नगर शहराच्या सगळ्यात पॉझिटिव्ह अशा 3 गोष्टी कुठल्या सांगाल? पहिलं तर आता मी नगरमध्येच माझं शिक्षण झालं आहे, लहानचं मोठं इथेच झालो आहे. तर इथली माणुसकी आणि इथं माणसाला जी ह्युमन व्हॅल्यूज आपण जपतो ना, फार महत्त्वाचं आहे. जरी आपली भाषा थोडी उग्र असली तरी माणसाला माणूस समजतो तर इथेच नगरमध्ये, तर तो सर्वात पॉझिटिव्ह पॉईंट असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, इथे जे आपलं माझा एक बॅकग्राऊंड म्हणजे की मी ग्रामीण भागातलं माझं थोडंसं बॅकग्राऊंड असल्या कारणाने इथे ग्रामीण भागाची आणि शहरी भागाची नाळ फार चांगल्या पद्धतीने जुळली आहे. तो एक सेकंड पॉझिटिव्ह फॅक्टर नगर शहरामध्ये आहे असं मला वाटतं. आणि तिसरं, मला असं वाटतं की समाधान कुठे मिळतं आपल्याला करिअरमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आय थिंक दी सक्सेस स्टोरी इज नॉट वेअर यू आर ॲट द टॉप. आय थिंक द सक्सेस स्टोरी इज वेअर यू हॅव टू मेक एन एव्हरी अटेम्प्ट टू एन्जॉय द जर्नी अँड टू कीप युअर व्हॅल्यूज टू दॅट लेवल.
तर इथे आपल्याला व्हॅल्यूज जपता येतात असं हे शहर आहे असं मला नक्कीच वाटतं. शहराची जडणघडणीमध्ये जेव्हा आपण बघतो तर समाधान असणं सर्वात महत्त्वाचं मी मला सांगितलं. काय की शेवटी द पर्पज ऑफ लाईफ इज नॉट ओनली टू बी हॅपी, इट इज टू बी ऑनरेबल, कम्पॅशनेट अँड मेक सम डिफरन्स दॅट वी लिव्ह वेल. जसं आपण समाजाकडनं घेतो तर समाजाला देणंही लागतो, हे नगर शहर तुम्हाला नक्कीच शिकवतं असं माझं म्हणणं आहे. म्हणून नगर शहराविषयी जो कोणी नगर शहरामध्ये लहानचा मोठा झाला आहे त्याला ह्या शहराविषयी अटॅचमेंट राहतेच, हे नित्यच खरं आहे. आणि सर आत्ता बोलताना मला जाणवतं की तुम्ही सुद्धा स्वतः एक खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहात, त्यामुळे नगर पॉझिटिव्ह होत राहता अशा काही स्पेशल पॉझिटिव्ह व्यक्तींमुळे. अगदी अगदी अगदी. आणि निश्चितच आता आपण जर बघितलं तर तुम्ही बघाल की आज आपल्या शहरामध्ये औद्योगिकरण वाढलं आहे, आपली रस्ते इतकी चांगली होत चाललेली आहेत, त्यानंतर फ्लायओव्हर्स आलेत, बायपास होतोय शहरीकरणासाठी, आणि जे लागतं ते सगळं आहे, चांगले चांगले मॉल्स आहेत. म्हणजे आपण आता विनाकारण आपल्या शहराला नावं ठेवायची असं काही प्रकार कोणी करू नये. नाही तर आपण काय होतं की आपण बघतो की आपली मुलं बाहेर जातात आणि नंतर नगर असं हे करण्यात काही अर्थ नाही आहे. नगर इज ऑलवेज देअर अँड इट विल ऑलवेज लीड फ्रॉम दी फ्रंट असं मला नक्कीच वाटतंय. आणि आपल्याकडे आपण बघतोय की आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा आणि जिल्ह्याला सुद्धा युवा नेतृत्व भेटतं आणि त्यामुळे डायनॅमिझम आपल्या शहरामध्ये निश्चित आणि जिल्ह्याला मिळतंय. सर आपण इतिहासाविषयी बोललो की मेडिकल ट्रीटमेंटचा इतिहास नगरमधला कसा आहे, आपण सध्याची ट्रीटमेंट कशी याविषयी बोललो. तर मला विचारायचं आहे की मेडिकल फील्ड आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा इथून पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये नगरला तुम्ही कुठे बघता? आता आपण जर मेडिकल फील्डबद्दल बोलायचं झालं तर जवळजवळ सर्व अद्ययावत ट्रीटमेंट प्रणाली आपल्याकडे आहे. पण अजून उदाहरणार्थ रोबोटिक सर्जरी घेऊन यायची हा माणूस आपल्याकडे नक्की आहे. सध्या आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये न्यूरो नॅव्हिगेशन, जॉईंट रिप्लेसमेंट, नॅव्हिगेशन्स वगैरे ह्या सगळं ट्रीटमेंट आम्ही वापरतोय. पण हळूहळू आम्ही रोबोटिक सर्जरीमध्ये पण जाण्याचा माणूस आहे आणि ते येईलच, आपल्या शहरामध्ये नक्कीच येणार आहेत. अशा काही गोष्टी आहेत की जे नवीन नवीन प्रणाली येणार आहेत. उदाहरणार्थ आपण सध्या इम्युनोथेरपी, टार्गेट थेरपी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात, ज्या की पूर्वी असं वाटत नव्हतं की आपण ह्या गोष्टी आपल्या शहरामध्ये आपण लोकांना ही सेवा आपण देऊ शकतो. त्यामुळे ह्याही गोष्टी नक्कीच आपल्याला येतील. आणि त्याचप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर हॉस्पिटल नगरमध्ये अजूनही उभे राहतील, कॉर्पोरेट सेक्टरचेही राहतील. त्याचप्रमाणे आपल्याकडे ऑलरेडी डॉक्टर विखे पाटील मेडिकल कॉलेज आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की आता सरकारी धोरणाप्रमाणे आपल्याला प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल एक मेडिकल कॉलेज, नगरला सुद्धा अजून एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा येणारच आहे. आयुष हॉस्पिटलही येत आहे. सो दॅट विल बी अ ड्रॅमॅटिक चेंज आणि ते तुम्ही निश्चितच अनुभवाल. आपण त्याची स्वतः साक्षीदार राहणारच आहोत. पण नगरकर म्हणून मलाही काही स्वप्न आहेत नगर शहराबद्दल. तर जसं आपण बघितलं की आता इन्फ्रास्ट्रक्चर बदलत आहे, तसं मला वाटतं की नगर शुड डेव्हलप ॲज अ टुरिझम सेंटर. कारण याच्यामध्ये आता कुठेतरी आपण लॅगिंग आहोत. आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या इतिहासाच्या मोठ्या वास्तू आहेत. उदाहरणार्थ दॅर इज आपल्याकडे नगरचा किल्ला आहे, ग्राउंड फोर्ट आहे, तिथे ऑलरेडी थोडं गार्डन वगैरे झालं. पण तिथे समजा आपण काही रोषणाई करून काही लेझर शोज म्हणा वगैरे असं काही माझं स्वप्न आहे, मला माहिती नाही हे हां. सो दॅट इज वन थिंग विच कॅन हॅपन. त्याचप्रमाणे आपल्याकडे वी हॅव VRD आहे, MIRC आहे, वी हॅव अ स्ट्रॉंग मिलिटरी बेस हिअर. आपल्याकडे CQAV आहे, म्हणजे कंट्रोल ऑफ व्हेकल अश्युरन्स. इतके मोठे मोठे सेंटर्स आहेत. पण याची माहिती खरोखर आपल्या लोकांना आहे का, आपल्या शहरातल्या लोकांना किंवा आपल्या जिल्ह्याला आहे का? ती सर्व माहिती लोकांना देऊन नगर शहराविषयी आपण स्वतःला भूषणावं वाटलं तरच आपण जगाला सांगू शकू. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस जर आपण समाजाला दिला की हे आमच्या नगर शहरामध्ये आहे आणि याची एक ट्रिप छोटीशी घडून आणली, प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच फक्त लागत नाही किल्ला बघायला, तर देअर शुड बी सम इंट्रोस्पेक्शन दॅट हाऊ कॅन वी मेक दिस साईट्स अवेलेबल टू एव्हरीबडी. उन्हात आपण सकाळी सकाळी बघतो तर चांदबीम हलवत जाणारी संख्या फार वाढत चालली आहे. का तर तिथे फक्त व्यायाम घडत नाहीये, तो माणसाला तिथे जाऊन एक रिफ्रेशमेंट वाटतं आणि असं वाटतं की आपण नगर शहरात काहीतरी वेगळं आहे, हा याचा अनुभूती मिळाल्याशिवाय कोणाला राहत नाही. पण हे इतर समाजाला सुद्धा, इतर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा दाखवणं गरजेचं आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. सर जाता जाता सगळ्या नगरकरांना तुम्ही एक डॉक्टर म्हणून, कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून काय आवाहन कराल? निश्चितच काय की आपण जेव्हा एखादी नवीन गाडी घेतो त्याचा इन्शुरन्स काढतो, 2 व्हीलर घेऊ, 4 व्हीलर घेऊ. आज कोणाला काय 2 व्हीलर आणि 4 व्हीलर नाही, प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाच्या गाडीचं इन्शुरन्स आहे. तर स्वतःने माणसाने स्वतःचा इन्शुरन्स काढला आहे का, फॅमिलीचं इन्शुरन्स काढलं की नक्कीच बघितलं पाहिजे. आणि इन्शुरन्सचे फार काय मोठे त्याचे हप्ते नसतात, पण मिनिमम इन्शुरन्स हा प्रत्येक माणसाचा हवाच. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की 5 ते 10 वर्षांमध्ये याचा आमूलाग्र बदल घडेल. कारण इन्शुरन्स हा फार महत्त्वाचा काय आहे की एखादी गोष्ट सांगून येत नाही आणि जेव्हा अघटित घडतं त्यावेळेस आपल्या याच्या त्याच्या पुढे हात पसरायची गरज लागत नाही.
तर इन्शुरन्स सेक्टर इटसेल्फ विल कव्हर ऑल दिस एक्सपेन्सेस ह्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सिटी 91.1 FM या नगर बदलते अशा स्तुत्य उपक्रमासाठी तुम्ही मला इथं बोलवलं एक वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून निश्चित मी तुमचे आभार मानतो. पण आजचा स्तुत्य कार्यक्रम हा नगर शहराच्या वाटचालीमध्ये भरीव योगदान देणार आहे असं मला वाटतं. या निमित्ताने मी तुमचे आभार एक नगरकडून आभार व्यक्त करतो आणि सर्व नगरकरांना आजच्या 533व्या वर्धापनानिमित्त आरोग्यदायी शुभेच्छा. नगर बदलतंय.